शेगाव तालुक्यातील केस गळतीचे प्रकरण. रुग्णांची संख्या 51 वरून पोहोचली 100 वर. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात जवळपास 11 गावातील नागरिकांना केस गळती व्हायला लागली आहे, तर रुग्णांची संख्या 5 वरून आता 100 वर गेली आहे. दुसरीकडे पाण्याचा वापर आंघोळीसाठी करू नये असे आवाहन शासनाने केल्यानंतर मागील आठवडाभरापासून गोंडगाव येथील गावकऱ्यांनी अंघोळच केली नाही. केस गळतीचे प्रकरण समोर आल्यापासून आरोग्य पथक गावात ठाण मांडून आहे. लागण असलेल्या रुग्णांचे स्किन आणि केसांचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठवले आहेत. दरम्यान त्वचा तज्ज्ञांच्या सूचनेनुसार या भागातील पाण्यातील लीड आणि आर्सेनिकच्या प्रमाणाच्या तपासणीसाठी त्यांचे नमुने सुद्धा नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दुसरीकडे आरोग्य विभागाने बाधित गावातील नागरिकांची अँटी फंगल क्लिनिकल तपासणी सुरू केली आहे. पाण्याची समस्या तर फारच आहे. खारपान पट्टा आहे, त्याच्यानं पाण्याची व्यवस्था काही नाही आहे. आम्ही 5-6 दिवस झाले आंघोळच नाही केली, कारण पाणी आरोग्य विभागाने सांगलं की पाणी आंघोळ करायची नाही, पण व्यवस्था काही ते पाण्याची करून देऊन नाही राहिले आम्हाला आंघोळसाठी बी खासाठीच. त्याच्यानं अजून आमची व्यवस्था बिकट होऊन राहिली. काय मागणी आहे तुमची? मागणी हेच की चांगलं पाणी आम्हाला द्यावं. आता मग हे पाण्यानं आंघोळ करायची नाही म्हणतात, तर मग चांगलं पाणी कुठून आणायचं? ते पाणी नाही आहे आम्हाला आंघोळसाठी. त्याच्यानं आम्ही 5-6 दिवस झाले आंघोळच नाही केलं. आम्ही पूर्ण गाव आंघोळ करत नाही म्हणतात. पूर्ण गाव आंघोळ करून नाही राहिलो 5-6 दिवस झाले. पण काय कारण- कारण काय? पाणी काय वापरत नाही? आता पाणी त्याने सांगलं डॉक्टरनं की बा आंघोळ केली तर ते केस जातील. मग त्याच्यानं आम्ही धाकानं काही आंघोळ करून नाही राहिलो, असं आहे.